ओके डिअर स्टुडंट्स, आता मागच्या लेक्चरमध्ये आपण फेस फेस वगैरे पाहिलेला आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट मूव्ह व्हायचा आहे मॅक्सवेल्स बोल्ट्झमन स्टॅटिस्टिक्स कडे. ठीक आहे, हा बेसिक स्टॅटिस्टिक्स आहे. त्याच्या अगोदर एक फास्ट रिव्हिजन घेऊ आपण. त्या फास्ट रिव्हिजन मध्ये पहा की काय म्हणजे कसं करायचं आता. ठीक आहे, पहा फेस फेस ते एकदा मी पुन्हा रिवाइज करतो सगळे. अ कॉम्बिनेशन ऑफ पोझिशन अँड मोमेंटम स्पेस इज नोन ॲज अ फेस फेस. म्हणजे काय, पोझिशन आणि मोमेंटमचं जे कॉम्बिनेशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ फेस फेस. इट वी नीड 6 एंड कोऑर्डिनेट्स टू डिस्क्राइब द बिहेवियर ऑफ डायमेन्शन स्पेस. म्हणजे कोणत्याही फेस स्पेसची जर पोझिशन सांगायची असेल तर वी रिक्वायर द 6 एट dimensions. So if we consist of n number of particles then system in the phase space. Okay, then the concept of phase space is very useful since this describe the behavior of dynamic system. Now next, हे तुम्ही फेस स्पेसचं आपण पाहिलेलं आहे. देन द व्हॉल्यूम, हे पण आता रिवाइज करतोय आपण. द व्हॉल्यूम अवेलेबल इन फेस स्पेस can be divided into large number of compartment. Each compartment further divided into large number of elementary cell of equal volumes. आठवते मायक्रोस्टेट and microstate. हा, the volume of elementary cell of a phase space is given by d gamma. ओके, इथे टॉ आलेला आहे. ते कम्प्युटर मध्ये तो सिम्बॉल बदल डी टॉ चालतो. डी टॉ किंवा डी गॅमा, व्हॉल्यूम ऑफ इन पोझिशन स्पेस इंटू व्हॉल्यूम ऑफ अ मोमेंटम स्पेस. सो डी गॅमा इक्वल टू डीव्ही इंटू डीपी. तर डीव्हीचे व्हॅल्यू असते डीएक्स डीवाय डीझेड. डीपीचे असते डीपी एक्स डीपी वाय डीपी झेड, दॅट इज एच क्यूब. ओके, सो दिस इज युअर नथिंग बट द डी गॅमा. लेट्स डी गॅमा इज इक्वल टू एच क्यूब, हे आपल्याला माहित आहे. देन नेक्स्ट, अकॉर्डिंग टू अनसर्टेनिटी प्रिन्सिपल पण म्हणता येईल dx by dpx is less than equal to h, dpy less than equal to h, dpz dpy h. Okay, this is h nothing but the Planck's constant. सगळ्या व्हॅल्यूज पुट अप केल्या. सो वी गेट द टोटल नंबर ऑफ एलिमेंटरी सेल इन द फेस स्पेस. सो आपण हे काढलेलं आहे. दॅट इज नथिंग बट द स्मॉल जी स्टॅटिस्टिकल वेट. ओके, स्टॅटिस्टिकल वेट काढलेला आहे टोटल व्हॉल्यूम इन द फेस स्पेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन द वन एलिमेंट सेल. ओके, हे झालं आपलं रिव्हिजन. नाव आता एक थोडस आता पुन्हा आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे. We know that this statistical mechanics is divided in two parts. Mainly, first is the classical statistics and second is the quantum statistics. आणि क्लासिकल स्टॅटिस्टिक्स ज्याच्यावर डिपेंड आहे, ज्या सायंटिस्ट लोकांनी दिलं, मॅक्सवेल आणि बोल्ट्झमन नावाच्या दोन सायंटिस्ट. सो दॅट्स वाय दिस क्लासिकल स्टॅटिस्टिक इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मॅक्सवेल बोल्ट्झमन स्टॅटिस्टिक्स. अँड द क्वांटम स्टॅटिस्टिक्स इज गिवन बाय टू पर्सन्स. म्हणजे दोन वेगवेगळ्या वेगळ्या झालेल्या एरियामध्ये हॅपन झालेला आहे. म्हणजे क्वांटम स्टॅटिस्टिक्स बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स, आणि दुसरा पार्ट असतो फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक्स. आता हे दोन आणखीन म्हणजे क्वांटम स्टॅटिक्सचे दोन पार्ट्स आहेत. पहिला कोणता, बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स, आणि दुसरा कोणता, फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक्स. तर आपल्याला पहिल्या युनिटमध्ये फक्त मॅक्सवेल बोल्ट्झमन स्टॅटिस्टिक्स आहे. नंतरचा जो दुसरा युनिट आहे त्याच्यामध्ये बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स पण पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट लेक्चर म्हणजे ह्याच्यात पाहूच आपण ते पुढे. नेक्स्ट इज हे पॅरामीटर्स आहे, आपण नंतर डिस्कस करू. हा, आता देर आर सम पॉस्ट्युलेट्स ऑफ स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स. ओके, देर काही पॉस्ट्युलेट्स आहे, त्याच्यावरच ही पूर्ण थिअरी डेव्हलप झालेली आहे. तर त्याला दुसरंच नाव म्हणतात बेसिक अप्रोच इन द थ्री स्टॅटिस्टिक्स. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, कारण की एमएससी जर फिजिक्स केलं तुम्हाला ते सगळं आहे. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. पुस्तकात खूप सारा देऊन दिलेला आहे डेरिव्हेशन, पण आता का तुम्हाला एमसीक्यूचीच बेसवर परीक्षा होणार असेल तर मग एवढं कशाला वाचत बसायचं. कामाचं जे आहे ते आपण त्याच्यावर फोकस करू. आणि एकदा पुन्हा एक नोट डाऊन करा, तुमची परीक्षा ही ऑनलाईन परीक्षा आहे आणि ती एमसीक्यू बेस्ड आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना माहित आहे. पण त्यातला यावेळेसचा चेंज कोणता आहे, चेंज हाच आहे की तुम्हाला 40 प्रश्न होते तेव्हा 40 पैकी 30 सोडवत होते. पण यावेळेस असं नाही आहे. आता तुम्हाला 40 पैकी 40 प्रश्न, सगळे प्रश्न सोडवायचे आहेत कंपल्सरी. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. देन व्हॉट इज द बेसिक अप्रोच in any dynamic isolated system? The total number of particle n and the total energy has remains constant. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल सुद्धा चेंज होणार नाही. आयसोलेटेड सिस्टीम आहे म्हणजे काय, एखादा सिलेंडर मध्ये समजा गॅस भरून ठेवला असेल, सिलेंडरच्या बाहेर गॅस जाते काय, नाही. मीन्स नंबर ऑफ पार्टिकल इज सेम, आणि एनर्जी सुद्धा एक्सचेंज होत नाही. म्हणजे दॅट मीन्स टोटल इंटरनल एनर्जी ऑल्सो सेम. सो एन आय इज इक्वल टू, आता वाचायचं कसं, एन इज इक्वल टू समेशन ओव्हर एन आय. कसं वाचायचं, समेशन ओव्हर एन आय इज कॉन्स्टंट. So there is nothing change in the number of particles. So dn is equal to 0, and u is the nothing but the
total internal energy or total energy, that should be constant. Okay, when the system is in equilibrium, then it exists only in the most probable state. In the most probable state of the system, W must be maximum. Okay, हे आपण पाहिलेलं कशात पाहिलंय, बोल्ट्समन च्या लॉ मध्ये. ओके, तिथे आपण एस इज इक्वल टू के लॉग ऑफ डब्ल्यू आपण डिराईव्ह केलेलं आहे आणि महत्वाचं डिरेक्शन आहे काय ते, एस इज इक्वल टू के लॉग ऑफ डब्ल्यू. एस काय, एंट्रॉपी. के काय होता आपला बोल्ट्समॅन कॉन्स्टंट आणि डब्ल्यू काय तुमची मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी. ओके, फॉर द ऑल द नेचर ऑफ सिस्टम डब्ल्यू इज व्हेरी लार्ज, therefore we deal with the log of w. Okay, so w maximum is nothing but the, okay, now next is that हे आता सगळं आपण डिराईव्ह केलेलं आहे. तर आता एक तुम्हाला नेहमी काम येणार आहे, नेहमी काम येणार आहे, नेहमी की सो दे आर द 3 इक्वेशन्स 1 2 3 आपण पाहिलेलेच आहे, which satisfied by the simultaneous irrespective of the kind of statistical be applied. The 3 conditions are incorporated with the single equation by methods of Lagrangian undetermined multiplier. आता हे लॅग्रेंजियन अनडिटर्मिन्ड मधतच का बरं घेतलं. आता एक लक्षात घ्यायच्यात, जेवढे डेरिव्हेशन डिराईव्ह करायचे आहेत आपल्याला ते लॅग्रेंजियन अनडिटर्माइंड मल्टिप्लायरचा यूज करून. ते असते काय हे एक मी तुम्हाला एकदा सांगतोय, तर ते आहे काय ते एक लक्षात घ्यायचे. इक्वेशन दिसत आहे तुम्हाला, डी लॉग ऑफ डब्ल्यू मायनस अल्फा समेशन ओव्हर डी एन आय मायनस बीटा समेशन ओव्हर यू आय डी एन आय इक्वल्स टू 0. म्हणजे आता हे जे आहे लॅग्रेंजियन अनडिटर्माइंड म्हणजे काय, तर सरळ सरळ असते, फक्त एखाद्या इक्वेशनला मायनस अल्फानी मल्टिप्लाय करायचा आणि दुसऱ्या इक्वेशनला मायनस बीटानी, हे जर करणं आणि त्या दोघांची ऍडिशन करणे, दॅट इज नथिंग बट द लॅग्रेंजियन अनडिटर्माइंड मल्टिप्लाय. ठीक आहे, तर हे कसं असते, हे काय असते, आपण जेव्हा इक्वेशन डिराईव्ह करू तेव्हा आपण पाहूच. ठीक आहे, नेक्स्ट इज आपण नेक्स्ट मूव्ह करू. हा, आता याच्यावर आपल्याला फोकस व्हायचा आहे. तर काय, मॅक्सवेल बोल्ट्झमन स्टॅटिस्टिक्स अप्लाइड टू द आयडियल गॅस ऑफ एन इक्विलिब्रियम. आयडियल गॅस म्हणजे कशाला म्हणायचा, ऑल जेवढे पार्टिकल्स आहेत ते सगळे सारखे आहेत, त्यांची साईज सारखी आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स सगळे म्हणजे आहे कॉन्स्टंट आहेत, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे. सो दिस टाइप ऑफ गॅस इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस. ओके, आयडियल गॅस, आता आपल्या आयडियल गॅस आपल्याला साठी मॅक्सवेल बोल्ट्झमन स्टॅटिस्टिक अप्लाइड करायचं आहे. Okay, now total energy U is divided into the 1 2 3 and K intervals compartment, okay, of a magnitude U1 U2 U3 UK in the 1 2 3 K. Let's N1 N2 up to NK represent the number of molecules in the ratio interval 1 2 3 K. आता इथे कसं केलंय, K म्हणजे काय तुम्हाला सांगतो, साधी गोष्ट आहे. जसं आपण नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणतो अप टू 1 1 2 3 अप टू N. आता इथे एन यूज करता यांनी काय केलंय, के केलेलं आहे. ठीक आहे, काही प्रश्न नाही त्यात. नंतर थर्मोडायनामिक प्रोबॅबिलिटी ऑफ मायक्रोस्टेट्स. ओके, दॅट इज ओमेगा डब्ल्यू किंवा सॉरी डब्ल्यू इज इक्वल टू N1 N2 N3 अप टू द Ni Nk इक्वल्स टू Ni समेशन ओव्हर I इक्वल्स टू 1 K ब्रॅकेट GI रेस्ट टू पॉवर Ni फॅक्टोरियल. ओके, तर थर्मोडायनामिक प्रॉपर्टी अशी आहे. तर वाचायचं कसं पुन्हा सांगतो, डब्ल्यू इक्वल्स टू Ni फॅक्टोरियल. ओके, काय Ni फॅक्टोरियल समेशन ओव्हर I इक्वल्स टू 1 अप टू द K ब्रॅकेट मध्ये GI रेस्ट टू पॉवर Ni डिवायडेड बाय Ni फॅक्टोरियल. ओके, हे झालं त्याचा थर्मोडायनामिक प्रोबॅबिलिटी ऑफ मायक्रोस्टेट्स. टेक द लॉगॅरिथम ऑफ द बोथ साइड. ओके, लॉग ऑफ डब्ल्यू केला आपण, पुन्हा लॉग केला, लॉग ऑफ Ni प्लस समेशन ओव्हर Ni इक्वल्स टू 1 अप टू K Ni लॉग ऑफ GI मायनस समेशन ओव्हर Ni इक्वल्स टू 1 लॉग ऑफ Ni फॅक्टोरियल. ओके, बाय युझिंग द स्टर्लिंग फॉर्म्युला, हा मॅथमॅटिक्स मधला एक स्टँडर्ड फॉर्म्युला स्टर्लिंग फॉर्म्युला. म्हणजे काय, लॉग ऑफ Ni फॅक्टोरियल, म्हणजे लॉग ऑफ Ni फॅक्टोरियल असेल तर काय होईल ते इक्वल्स टू n लॉग ऑफ n मायनस n, काय n लॉग ऑफ मायनस n. ठीक आहे, आता मी तिथे तो अप्लाय करतो. कुठे अप्लाय होईल तो सांगा बरं, सांगा कुठे अप्लाय होईल तो, तर शेवटच्या ठिकाणी आणि पहिल्या ठिकाणी. म्हणजे जे इक्वेशन दिसतं आपलं लॉग Ni फॅक्टोरियल तिथे पहिल्या स्टेपला आणि दुसऱ्या शेवटच्या स्टेपला. ठीक आहे, आलाय सगळ्यांच्या लक्षात. हा, मग आता अप्लाय करू, लॉग ऑफ डब्ल्यू n लॉग ऑफ n मायनस n प्लस समेशन ओव्हर Ni इक्वल टू 1
अप टू के एन आई लॉग ऑफ जी आई, ठीक है, माइनस समेशन ओव्हर एन आय इक्वल्स टू 1 एन आय लॉग ऑफ जी आय प्लस समेशन ओव्हर आय इक्वल टू एन आय, ठीक आहे. आता हा एन आय झाला. आता एक लक्षात घ्या, मी इथे का शेवटची टर्म जी दिसते ती एरो दाखवलेली, हा, तर दॅट इज समेशन ओव्हर आय इक्वल्स टू 1 अप टू के एन आय. आता पहिल्या पार्टिकल तर शेवटच्या पार्टिकल पर्यंत मोजत गेलो म्हणजे आपल्याला काय भेटेल, त्या सिस्टीम मधले नंबर ऑफ पार्टिकल्स भेटतील. सो दॅट्स वाय एन आय इज रिसबस्टिट्यूटेड बाय एन. आपण एन आय ला काय सबस्टिट्यूट करू शकतो, एन ने. सो वी कॅन सबस्टिट्यूट इट. ओके, नेक्स्ट स्टेप इज लॉग ऑफ डब्ल्यू इक्वल टू एन लॉग ऑफ एन मायनस एन. आता हा एन आणि शेवटच्या टर्मचा एन हा कॅन्सल होऊन जाईल. ओके, काय झाला, तो कॅन्सल झाला. आता वी गेट लॉग ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू एन log of n plus, okay, summation over ni is equal to 1 k ni log of gi minus summation over I equals to 1 k ni log of ni. हे झालं तुमचं इक्वेशन. पहा पुन्हा एक स्टेप काय केलं, फक्त मी पहिले लॉक त्याची थर्मोडायनेमिक प्रोबॅबिलिटी त्याचा लॉक काढला. ओके, लॉक काढल्यानंतर काय आलं, स्टर्निंग फॉर्म्युला लावला. मग त्यानंतर एन नंबर ऑफ पार्टिकल वेगळे काढले, ते कॅन्सल झालं. वी गेट दिस लास्ट स्टेप. ओके, नाउ नेक्स्ट डिफरेंशिएट ऍज जी आय अँड एन आय आर कॉन्स्टंट. ठीक आहे, आता पूर्ण इक्वेशनला डिफरेंशिएट करायचं आहे आणि काय करायचं आहे, जी आय आणि एन आय काय कॉन्स्टंट. जी आय काय असते, स्टॅटिस्टिकल वेट्स. ओके, आणि एन आय इज नंबर ऑफ पार्टिकल्स. सो वी गेट द डिफरेंशिएट केल्या मी त्या टर्म मध्ये. अँड देन लास्टली म्हणजे सेकंड टर्म पहा, म्हणजे जो दिसतोय हे मी इथे फोकस करतोय, डी इज इक्वल टू डी लॉग ऑफ डब्ल्यू इक्वल्स टू समेशन ओव्हर एन आय इक्वल्स टू 1 इक्वल टू के डी एन आय लॉग जी आय मायनस समेशन ओव्हर आय इक्वल्स टू 1 डी एन आय लॉग ऑफ एन आय मायनस समेशन ओव्हर आय इक्वल्स टू 1 अप टू के डी एन आय. आता नंबर ऑफ पार्टिकल्स आयसोलेटेड सिस्टीम आहे ना आपली, काय सांगितलं आम्ही, आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल एक्सचेंज होणारच नाही. म्हणजे याचा अर्थ डी एन आय हा काय राहील, 0. ओके, तो टर्म 0 आला. So we next get the next term, that is d log of w equals to summation over I equals to 1 up to k d ni log gi minus summation over I equals to 1 k d ni log of ni. Okay, d log of w equals to summation over k log of gi minus log of ni bracket dni. आता मी काय केलंय, फक्त त्या टर्म मधनं समेशन कॉमन काढलं आणि शेवटी डी एन आय कॉमन काढला. आपल्या ब्रॅकेट मध्ये काय आलं, फक्त लॉग ऑफ जी आय मायनस लॉग ऑफ एन आय. ठीक आहे, नेक्स्ट इज दॅट फॉर द मोस्ट प्रोबेबल स्टेट डब्ल्यू इज मॅक्सिमम. हे आपण शिकलेलं आहे, मॅक्सवेल बोल्ट्झमनच्या थेरम मध्ये पण शिकलेलं आहे, डब्ल्यू मॅक्स. ओके, आठवतंय, एस इज इक्वल टू के लॉग ऑफ डब्ल्यू, दॅट मोस्ट प्रोबेबल स्टेट डब्ल्यू इज मॅक्सिमम. सो डी लॉग ऑफ डब्ल्यू समेशन ओव्हर log of gi minus log of ni ब्रॅकेट dni इक्वल्स टू 0. म्हणजे हा पूर्ण टर्म काय 0 होऊ शकतो केव्हा, जेव्हा तुमची मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी असेल तेव्हा. तर नेक्स्ट पुटिंग दिस ऑल दिस व्हॅल्यूज वी गेट डी लॉग ऑफ डब्ल्यू. म्हणजे काय केलं मी, तो 0 ते सगळ्या टर्म्स एका साईडला आणल्याने 0 ठेवून दिला तिच्या समोर. ठीक आहे, डी लॉग ऑफ डब्ल्यू मायनस समेशन ओव्हर अल्फा प्लस बीटा यू आय डी एन आय इक्वल्स टू 0. ठीक आहे, नेक्स्ट इज दॅट समेशन ओव्हर लॉग ऑफ जी आय मायनस लॉग ऑफ एन आय मायनस अल्फा मायनस बीटा यू आय ब्रॅकेट डी एन आय. मी काय केलं, सगळ्या टर्म मधनं डी एन आय काढला. आता तिथं तुम्ही म्हणाल की लॉग ऑफ डब्ल्यूच्या तुम्ही काय पुट केलं, तिथे लॉग ऑफ जी आय मायनस लॉग ऑफ एन आय मागच्या टर्म वरनं. ठीक आहे, देन लॉग ऑफ जी आय मायनस लॉग ऑफ एन आय मायनस अल्फा मायनस बीटा यू आय इक्वल्स टू 0. म्हणजे काय, समेशन कॅन्सल करून टाकलं. डीएनआय जो आहे तो पण 0 झाला, कारण की आपण एकाच्या अगोदरच्या टर्म मध्ये लिहिलाय नंबर ऑफ पार्टिकल्स इन द सिस्टम इज नेवर चेंजेस, सो दैट टर्म्स इज कांस्टेंट एंड वो बाहर निकल गया. चलो हो गया. अब देखो इधर का टर्म बचा है अपने पास. अब ये अल्फा के बाद का टर्म इधर लेके जाते हैं और इसको टर्म इधर, तो क्या बचेगा, लॉग ऑफ जी आई माइनस लॉग ऑफ एन आई इक्वल्स टू अल्फा मायनस अल्फा प्लस बीटा यू आय. ओके, अब लॉग जेव्हा काढायचं असेल तर आपण ते कशा प्रकारे लिहू शकतो, आपण लॉगॅरिथमचे रूल्स माहित आहे तुम्हाला. ओके, सो लॉग ऑफ जी आय अपॉन एन आय इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा यू आय. आता इथला जर लॉग काढला तर इकडच्या टर्मला काय ते एक्सपोनेंशियल येते. ओके, दैट लॉग निकल गया है यहाँ पे, आप बचा के आपने जी आई अपॉन एन आई
इक्वल्स टू ई रेस्ट टू पावर अल्फा प्लस बीटा यू आई। ओके, सो अल्फा प्लस बीटा यू आ गया। अब मैंने क्या करना है, अल्टी पल्टी करना है। ओके, इसका मतलब क्या है, जी आई अपॉन एन आई था ना, अब हमें लिखना क्या है, एन आई अपॉन जी आई लिखना है। ओके, एन आई अपॉन जी आई लिखेंगे तो इधर पलटी मार दी तो इधर के साइड भी पलटी आ जाएगी। सो इक्वल्स टू 1 अपॉन ई रेस टू पावर अल्फा प्लस बीटा यू आई। ओके, तो ये हो गया बीटा यू आई। फिर एन आई का टर्म जो है इधर के साइड में रह गया, अब जी आई इधर के साइड में लेके जाएंगे तो क्या आ जाएगा, चला जाएगा ऊपर चला जाएगा। सो एन आई इक्वल्स टू जी आई अपॉन ई रेस टू पावर अल्फा प्लस बीटा यू आई। सो दिस इज योर इक्वेशन। अब इस इक्वेशन को हम इस तरीके से भी लिख सकते हैं जैसे एन आई इक्वल्स टू जी आई अपन, अब नीचे क्या है, एक्सपोनेंशियल के पावर में प्लस है, अब प्लस को हम कैसे लिख सकते हैं, अकॉर्डिंग टू एक्सपोनेंशियल रूल, ई रेस टू पावर अल्फा into e raised to power beta ui. So this is your Maxwell Boltzmann distribution. ओके, क्या आहे आपका, दिस इज युअर मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन. आता हेच प्रश्न विचारला जाऊ शकते, भाऊ काय विचारला जाऊ शकते, काय खालचे काही कोणत्या मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन लॉ कोणता आहे सांगा, त्याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन. तर काय येईल तिथं, एन आय इज इक्वल टू जी आय अपॉन ई रेस्ट पॉवर अल्फा प्लस बीटा यू आय. ओके, याच्यावरून तुम्हाला ते इक्वेशन सांगावं लागेल. सो दिस इज युअर व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन एमएससी साठी सगळ्यासाठी. आणि एक लक्षात घ्या, मी हे जे डेरिव्हेशन शिकवत आहे हे जर तसं समजणार नसेल ना तर तुम्ही मला पहिले माझा व्हिडिओ पहा, तो व्हिडिओ मधले ज्या स्टेप्स आहेत ते एका कागदावर लिहून घ्या. ठीक आहे, मग जे काही मी समजावून सांगतोय मग पुन्हा तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओत त्या स्टेप्स बरोबर आहेत की नाही ते लक्षात येईल. कारण की माझा पॉवर पॉईंट समोर सरकत जात आहे, नाही तर मग ते बाकीच्या पोरांना लक्षातच येत नाही कुठून टर्म आली. तर म्हणून एका खाली एक लिहा किंवा कमीत कमी पुस्तक ठेवा. पण एक लक्षात घ्या, मी पुस्तकातले नोटेशन थोडे चेंज झालेले आहे याच्यात, तर थोडं पाहून. ठीक आहे, तर आज आपण काय पाहिलं, मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन लॉ. आणि महत्वाचा आहे काय, एन आय इक्वल्स टू जी आय अपॉन ई रेस टू पॉवर अल्फा प्लस बीटा यू आय. ठीक आहे, तर आता याचे पुढचं जे आहे दॅट इज अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. ठीक आहे, आलाय समजलं सगळ्यांना. ओके, आणि लेक्चर झाल्यावर अटेंडन्स मार्क करायला विसरू नका. ठीक आहे, ठीक आहे, काही काही कोणाला काही डिफिकल्टी असेल तर मला विचारू शकता नंतर. ठीक आहे, ठेवतो फोन.